मी संजय सुरेंद्र कोले, शेतकरी संघटनेचा प्रतिनिधी। आता तुम्ही पाहताय सत्यवेद। आणि आजचा आपला विषय आहे नुकताच संपलेल्या ऊस हंगामाचा ऊसाचा दर। तर आज आपण या विषयावर बोलणार आहोत। याचं कारण नुकतंच गुजरातमधील कारखान्यांनी दिवाळीपर्यंत जे ऊसाचे पैसे देणार आहेत त्याबद्दलचे दर जाहीर केलेले आहेत। आपल्या इकडं विशेषतः महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः त्याही दक्षिण महाराष्ट्रामध्ये जिथं रिकव्हरी देशातली सर्वात जास्त आहे त्या भागातले कारखानदारांनी आता ओरड चालू केलेली आहे की यंदाचा हंगाम संपला नाही, आम्हाला तोटा झालेला आहे, 700 रुपये प्रति टन आम्ही तोट्यात आहोत आणि केंद्र शासनानं वगैरे मदत केली पाहिजे। एकीकडं गेली 21-22 वर्ष झालं आम्ही दरवर्षी गुजरातच्या साखर कारखानदारांनी विशेषतः सहकारी साखर कारखान्यांनी त्यांचे ऊसाचे दर जाहीर केले की आम्ही ते दर इकडं जाहीर करत आलेलो आहोत। त्याचं कारण असं की हे दर जर काटकसरीनं व्यवसाय केला, व्यवस्थित व्यवसाय केला, आर्थिकदृष्ट्या सगळे निर्णय घेऊन जर व्यवसाय केला तर कशा प्रकारे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पैसे देता येतील त्याचं हे गुजरातले जे सहकारी साखर कारखाने आहेत ते त्याचं उत्तम उदाहरण आहे। आणि विशेष म्हणजे 20-22 वर्ष झाली हे सातत्यानं सर्वोत्तम दर देशामध्ये देत आलेले आहेत। तर त्या तुलनेमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वोत्तम रिकव्हरी म्हणजे 12.5% रिकव्हरी इथल्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या ऊसापासून 125 किलो 130 किलो साखर तयार होते। बाकीचे आणि प्रक्रिया पदार्थ तयार होतात। केवळ साखरेचा जरी विचार केला तरी यंदा गुजरातच्या चलथान इथल्या कारखान्यानं 10.33 म्हणजे 103 किलो 300 ग्रॅम साखर 1 टन ऊसापासून तयार केली। तर गणदेवी कारखान्यानं 11.63% रिकव्हरी आहे म्हणजे 116 किलो 300 ग्रॅम 1 टन ऊसापासून साखर तयार केली। तर माझ्याकडं इतरही आपल्या महाराष्ट्रातल्या कारखान्याची विशेषतः सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांची रिकव्हरी आहे। तर ती 125 किलो 126 किलो 127 किलो 124 किलो अशी आहे। म्हणजे हे वरचे पैसे तर दूरच, परंतु या गुजरातमधील कारखान्यांनी जे ऊसाचे भाव दिलेत आपल्या इकडं सुरुवातीलाच आपल्या कारखान्यांनी 3500 देताना ओरड केली, कोणी 3400 दिले, कोणी 3300 दिले, कोणी 3500 दिले, कोणी 3500 10 20 30 असे दिले। आणि हे दिल्यानंतर आत्ता हंगाम संपल्यावर आम्हाला 700 रुपये कमी पडतायत असं ते म्हणतायत। मी शेतकऱ्यांच्या आणि या व्यवसायाकडं जे लक्ष ठेवून लोक आहेत किंवा या व्यवसायावर अवलंबून असलेले कामगार असतील, माल पुरवठादार असतील, शेतकरी असतील, तोडणी कामगार असतील, वाहतूकदार असतील, या सगळ्यांच्या माहितीसाठी हे सांगत आहे की गुजरातमध्ये उदाहरण द्यायचं झालं तर गणदेवी जो कारखाना सर्वोत्तम दर देत आलेला आहे त्यानं कारखाना गेट ऊसाची किंमत दिलेली आहे 4701 रुपये। म्हणजे तोडणी वाहतूक धरून हा दर आहे, कारण कायद्यानं तोडणी आणि वाहतूक शेतकऱ्यांनी करायची आहे आणि ती कारखाना गेट ऊसाची किंमत आहे। आणि यातून त्यांनी वाहतूक आणि तोडणी खर्च दाखवलेला आहे एकूण 770 रुपये। आणि हे 770 रुपये जर वजा केले 4701 रुपयातून तर मार्चमध्ये ज्यांनी ऊस घातला ज्या शेतकऱ्यांनी त्यांना हातामध्ये पैसे येणार आहेत, त्यापैकी काही निम्म्याला जास्त पैसे त्यांच्या हातात आलेले आहेत, उरलेले दिवाळीपूर्वी मिळणार आहेत। आणि मार्चमध्ये आलेल्या ऊसाची पैसे त्या शेतकऱ्याला मिळणार आहेत 3931 रुपये। त्याच्या आदल्या महिन्यात फेब्रुवारीमध्ये जो ऊस आलाय त्या शेतकऱ्यांना एकूण दर मिळणार आहे 3831 रुपये। आणि त्याच्या अगोदरच्या म्हणजे जानेवारी, डिसेंबर आणि नोव्हेंबर यामध्ये ज्यांनी ऊस घातलेला आहे त्यांना मिळणार आहे 3731 रुपये। एकीकडं असे दर देणारा हा कारखाना आहे, त्याच्या लागोपाठ किंवा पाठोपाठ बारडोली इथला सहकारी साखर कारखाना जो आहे तो देतोय
3,672 रुपये प्रति टन ते 3,872 रुपये. कामरेज इथला जो कारखाना आहे तो कारखाना देतोय 3,725 रुपये ते 3,925 रुपये. सायन इथला जो सहकारी साखर कारखाना आहे तो देतोय 3,676 रुपये ते 3,831 रुपये. मढी इथला गुजरातमधला जो कारखाना आहे तोही सहकारी कारखाना आहे तो देतोय 3,512 रुपये ते 3,612 रुपये. असे आपल्या इथल्यापेक्षा 400 रुपये जास्त देणारे कारखाने आहेत. तर आम्ही गेली 20-22 वर्ष या सगळ्या आकडेवारीवर लक्ष ठेवून आहोत. तर ही सरासरी कारखान्यांची जी आहे गुजरातमधले कारखाने आणि दक्षिण महाराष्ट्रातले सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातले कारखाने यांच्यामध्ये दरवर्षी प्रति टन दरामध्ये जो फरक पडलेला आहे तो आहे सुमारे 400 रुपये. म्हणजे 100 टन ऊस गेला तर प्रतिवर्षी त्या शेतकऱ्याला 100 गुणिले 400 40,000 रुपये जास्त यायला पाहिजे होते. ज्याचा 200 गेलाय त्याला वर्षाला 80,000 रुपये जास्त यायला पाहिजे. ज्याचा 300 टन ऊस गेलाय त्याला 1,20,000 रुपये प्रतिवर्षी. म्हणजे 100 टनाचं आपण म्हणलं तर 40,000 वर्षाला धरले आणि त्या कारखान्यानं या दराप्रमाणे जर 20 वर्ष ऊस घातला तर 8 लाख रुपये त्याचे महाराष्ट्रात कारखान्याला ऊस घातला म्हणून तो तोट्यात गेलेला आहे. तर अशी लूट महाराष्ट्रातले साखर कारखानदार करतायत. आता त्या कारखानदारांचं जे म्हणणं आहे त्यांनी जे केंद्राला त्यांच्या कारखानदारांच्या संघटनेतर्फे ज्या मागण्या करतायत किंवा वैयक्तिक कारखाने जे मागणी करतायत की आम्हाला 3500 देतानाही 700 रुपये तोटा झालेला आहे. म्हणजे गुजरातच्या कारखान्यांनी दिलेले 400 रुपये जास्त आणि हे वजा 700 म्हणतायत. म्हणजे 1100 रुपये यांना कमी पडलेले आहेत असं दाखवत आहेत. या सरळ थाप आहेत, हे उघड सत्य आहे. साखरेचे बाजारभाव इथले आणि गुजरातचे एकसारखेच आहे, कुठलाही फरक नाही. तिथल्या कारखान्यांची रिकव्हरी कमी आहे. म्हणजे दर्जा ऊसाचा इथल्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या ऊसापेक्षा कमी आहे. तरीही तिथले कारखाने काटकसरीनं व्यवसाय करून गाळप खर्च कमी दाखवून तोडणी वाहतूक खर्च सत्य जेवढा झालेला आहे तेवढाच दाखवून शेतकऱ्यांशी प्रामाणिकपणे राहून ते शेतकऱ्याला जास्तीत जास्त पैसे कसे जातील हे बघतायत. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की गुजरातमधील काही कारखाने दरवर्षी 800-900-1000 रुपये शेतकऱ्यांची ठेव म्हणून ठेवून घेतात आणि ते शेतकरी आनंदाने तिथे ठेवतात. याचं कारण असं आहे की त्याचं व्याज आणि मूळ मुद्दल त्यांना पुढल्या वर्षी मिळणार आहे. कारण शेतकऱ्याकडं म्हणजे तिथले शेतकरी हे ठेवीदार आहेत, ते इथल्यासारखं कर्जदार नाही आहेत. आणि ही अशी परिस्थिती गुजरातच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची. तर आपल्या भागामध्ये म्हणजे आम्ही जिथं बसलोय त्या सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये आणि सोलापूर उत्तम रिकव्हरी असूनही इथले शेतकरी वारंवार कर्जात बुडतायत. कारण त्यांना वर्षाला काही हजार रुपये जाणीवपूर्वक कमी देत आहेत. आणि याचं कारण म्हणजे राजकारण. इथले शेतकरी ज्यांना ऊस घालतायत आणि इथल्या शेतकऱ्यांनी ज्यांना निवडून दिलेला आहे, मग ते कारखान्यात निवडून दिलेला असो किंवा विधानसभेला असो, लोकसभेला असो, हे जे खासदार, आमदार, कारखानदार आहेत हे लोक त्यांच्या निवडणुकीसाठी जे पैसे खर्चतायत ते सगळे ऊसवाल्या शेतकऱ्याकडून वसूल करतायत. आणि ही लूट आहे. आणि म्हणून आम्ही यांच्या विरोधात आहोत. याचं कारण असं की वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या आम्हा शेतकऱ्यांना कष्ट करूनही रात्रीचा दिवस करून आता तर इकडं गेली 26 वर्ष 2000 सालापासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि इतरही ठिकाणी आठवड्यातून 3-4 दिवस रात्रीची वीज दिली जाते. जीवावर उदार होऊन हे सगळे शेतकरी शेतीला ऊसाला पाणी पाजण्यासाठी रात्री रानात जातात आणि अक्षरशः जीवाशी खेळ चालू आहे. आणि एवढं करून जे पीक काढलं त्या ऊसाला हे लोक दरवर्षी 400-500 रुपये प्रति टन कमी देत आहेत. यापेक्षा दुसरी लूट म्हणजे आता असं म्हटलं जातं की तमोक त्या शाहीमध्ये लूट झाली, तमोक त्या शाहीमध्ये शेतकऱ्यांना समाजाला लुटलं, अमुक कर बसवला, अमुक झालं. त्यापेक्षाही जास्त म्हणजे त्या लोकांनी काही शेकडा वर्ष जेवढं लुटलं त्याच्यापेक्षा जास्त महाराष्ट्रातल्या कारखानदारांनी, सहकारी संस्था चालवणाऱ्यांनी इथल्या समाजाला, शेतकऱ्याला लुटलेला हे उघड सत्य आहे.
आज एवढे पुढारी जे एकेका निवडणुकीत 100 कोटीपेक्षा जास्त खर्च करतायत, हे सगळे पैसे शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे. दुर्दैवानं शेतकरी या विषयावर एकजूट होत नाही. गरिबांच्या या मर्यादा पडतात, पिचलेल्या लोकांच्या मर्यादा आहेत, कर्जात बुडलेल्या लोकांच्या अगतिकतामुळे हे सगळं भोग परत परत पुढच्या पिढीकडे सरकायला लागलेले आहेत. याचं कारण शेतकरी सजगपणे एकत्रित येत नाही किंवा अशा अन्यायाविरुद्ध लढायला तयार होत नाही, घाबरतो. पोलीस केसेसना किंवा सरकारच्या आरेरावीला, सरकारच्या गोळीबाराला, लाठीचार्जला घाबरतो. आणि त्याच्या या घाबरण्यामुळं किंवा एकत्रित न येणाऱ्यामुळं किंवा या पुढाऱ्यांच्या मागं विभागला गेल्यामुळं किंवा भीतीमुळं, कर्जाची भीती आहे, पाणी मिळणार नाही ही भीती आहे, कर्ज वसुलीसाठी जप्ती आणली जाते, लिलाव काढले जातात, या सगळ्या भीतीमुळं किंवा पिकाला पाणी न मिळाल्यामुळे नुकसान होणार आहे, या सगळ्या भीतीमुळं हे शेतकरी संघटित होत नाही. आणि त्यामुळं किंवा काही संघटनावाल्यांनाही शेतकऱ्यांना काही फसवल्यामुळं शेतकरी अगतिकपणे या पुढाऱ्यांच्या मागं फरफटत गेलेला आहे. आणि हे पुढारी पक्के लुटार आहेत. आज हे काही हजार कोटीचे, काही शेकडा कोटीचे मालक आहेत आणि ते पैसे शेतकऱ्यांचेच लुटलेले पैसे वापरून निवडून जातात, सत्तेत जातात, ताकद त्यांना त्यामुळं मिळते. तर गुजरातमध्ये बरोबर याच्या विरुद्ध परिस्थिती आहे. गुजरातमध्ये कुणाही सहकारी साखर कारखानदारीतल्या एखाद्या डायरेक्टरला किंवा चेअरमनला अगदी जिल्हा परिषदची किंवा आमदारकीची निवडणूक लढवायची असेल तर तिथं प्रामाणिकपणे ते कारखान्यातला पदाचा राजीनामा देतात आणि मगच ते निवडणुकीला उभा राहतात. हेही माहिती किंवा हेही सत्यता आम्ही पडताळलेली आहे. इतकं ते प्रामाणिकपणे तिथं सहकार चालू आहे. उठसूट रोज डायरेक्टर लोक, चेअरमन लोक कारखान्यात येत नाहीत. तिथं बसून गेस्ट हाऊसला चैन्या करणं आणि बाकीचे उद्योग करणं हे करत नाहीत. आवश्यकता असेल, बैठका असतील, मिटिंग्स असतील आणि काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील त्यावेळीच ते एकत्र कारखान्यावर जमून निर्णय घेतात आणि एकमेकाबद्दल त्यांच्या मनामध्ये विश्वास आहे. इथं गाव पुढारीच कारखान्यामध्ये निवडून जातात. चेअरमन लोकांनी आपल्या बापाच्या, आज्याच्या नावानंच कारखान्यांची नावं बदलून घेतलेली आहेत. पूर्वीचे शेतकरी सहकारी कारखाने, तालुक्याच्या नावचे सहकारी कारखाने, जिल्ह्याच्या नावचे सहकारी कारखाने आता पुढाऱ्यांनी त्याच्या पुढं आपल्या बापजाद्यांचे, आपल्या आजोबांची नावं लावलेली आहेत. आणि त्यामुळे एक चित्र तयार झालं आहे की माझं नाव माझ्या बापाचं, हे कारखाने माझ्याच बापाचे आहेत. मध्यंतरी माजी मंत्री असलेल्या आमच्या जिल्ह्यातल्या एका नेत्यानं उघडपणे सांगितलं होतं की हे कारखाने पूर्णपणे उघडपणे आता आमच्या मालकीला द्यावेत. ही जी काही हा जो काही उर्मटपणा आणि अरेरावी अंगामध्ये येते त्याचं कारण की शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे फार मोठेपणानं जे बघितलेलं आहे त्याच्याऐवजी आता शेतकऱ्यांनी त्यांच्याकडं हे लुटारं आहेत या नजरेनं बघायला पाहिजे. नाहीतर आणि गेली कित्येक वर्ष या ज्या कारखान्याच्या शेकडो कोटीच्या मालमत्ता आहेत की ज्या शेतकऱ्यांच्या श्रमाच्या, घामाच्या आहेत, त्या आता हे माझं नव्ह माझ्या बापाचं म्हणायला लागलेले आहेत. याकडेही शेतकऱ्यांनी आता लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून गुजरातमध्ये ज्याप्रमाणे साखर कारखानदारी चालते त्याप्रमाणेच साखर कारखाने चालले पाहिजेत. आता दुसरा एक विषय गेली काही वर्ष कारखानदारांच्या तोंडून येतो आहे किंवा ते अगदी केंद्रापर्यंत, इथल्या राज्य शासनापर्यंत ही मागणी करतायत की साखरेचे घाऊक बाजारात किंवा जे खाण्यासाठी ग्राहक जो वापरतो, घरगुती ग्राहक जो साखर वापरतो त्याचा दर आणि औद्योगिक कारणाला म्हणजे मिठाईसाठी असेल, चॉकलेटसाठी असेल, आईस्क्रीमसाठी असतील किंवा इतर व्यावसायिक कारणासाठी जी साखर वापरली जाते तिचा वेगवेगळा दर ठेवावा. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की कशी तरी 30 ते 35 लाख टन इतकीच साखर घरगुती कारणासाठी वापरली जाते आणि बाकी सगळी औद्योगिक कारणासाठी वापरली जाते. तर त्यांचं हे सगळं म्हणणं खोटं आहे. ते समाजामध्ये खोटं पसरवत आहेत. मुळात घरगुती कारणासाठी आजही देशामध्ये निम्म्यापेक्षा जास्त साखर वापरली जाते. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की औद्योगिक कारणासाठी किंवा प्रक्रिया उद्योगासाठी जी साखर वापरली जाते तिचे दर जास्त ठेवावेत आणि घरगुती वापरासाठी जी साखर आहे तिचे दर कमी वापरावेत. याबाबत अगदी आमच्या परिसरातले हातकलंगडे लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी गेल्याच महिन्यामध्ये लोकसभेमध्ये ही उघडपणे मागणी केली की साखरेचा दुहेरी दर असावा. एक तर माने स्वतः शेतकरी नाही आहेत, त्यांचं पोट पिढ्यानपिढ्या शेतीवर नाही आहे,
त्यांचे आजोबा खासदार होते, आई खासदार होती, ते खासदार आहेत. यांचा शेतीशी काडी मात्र संबंध नाही. आणि असे लोक कारखानदार सांगतायत म्हणून कारखानदारांची बाजू घेऊन शेतकऱ्यांना गोत्यात आणणारी मागणी लोकसभेमध्ये करतायत, हे भयानक आहे, गंभीर आहे. मुळामध्ये असे ज्यावेळी दुहेरी दर एखाद्या वस्तूचे येतात, म्हणजे पूर्वी एकदा सिमेंटचे दुहेरी दर असेच आले होते आणि त्यात भ्रष्टाचार झाला. आजही गॅस सिलेंडरचे दर वेगवेगळे आहेत. आजही विजेच्या बाबतीत औद्योगिक कारणासाठीचा वीज दर, घरगुती कारणासाठीचा वीज दर, छोट्या उद्योगासाठीचा वीज दर, शेतीसाठीचा वीज दर वेगवेगळ्या असल्यामुळं कमी दरानं जिथं ज्या क्षेत्राला वीज दिली जाते असेल, ती म्हणजे शेतीला असेल किंवा घरगुती वीज असेल, ती वीज चोरून जिकडं वीज दर जास्त आहे त्या कारणासाठी वापरली जाते. तशीच परिस्थिती सिमेंटच्या बाबतीत पूर्वी झाली होती. तशीच परिस्थिती गॅसच्या बाबतीत आता चालू आहे की जो घरगुती वापराचा गॅस आहे त्याचे दर थोडे कमी ठेवल्यामुळं आणि उद्योगासाठी किंवा छोट्या स्वयंरोजगारासाठी किंवा वाहण्यासाठी जो गॅस दिला जातो त्याचे दर जास्त ठेवल्यामुळं घरगुती ग्राहकाच्या वाट्याला येणारा गॅस हा चोरून तिकडे वापरला जातो. तर या चोऱ्या वाढतात आणि घरगुती ग्राहकाला गॅस मिळत नाही, सिमेंट मिळत नाही किंवा त्यांच्या वाट्याची वीज ही त्यांना वेळेवर मिळत नाही, हे उघडपणे चित्र आहे. त्यामुळे दुहेरी दर हा खुळचटपणा आहे, हा वेडेपणा आहे. जागतिकीकरणाच्या काळात अशी मागणी करणं हा अडाणीपणा आहे किंवा उद्धटपणा आहे. त्यामुळे आमचं ठाम मत आहे की घरगुती कारणासाठी वापरली जाणारी साखर आणि औद्योगिक कारणासाठी वापरली जाणारी साखर याला वेगवेगळा दर ठेवण्याला आमचा ठाम विरोध आहे. यामुळं घरगुती ग्राहकांच्यावर अन्याय होणार आहे. त्यांच्या उपयोगितेला येणारी त्यांच्यासाठीची साखर ही 100% दुसरीकडे वळवली जाणार आहे. आता युरियाच्या बाबतीत किंवा काही रासायनिक खतांच्या बाबतीत हे तेच चालू आहे. दुहेरी दर असल्यामुळं शेतकऱ्यांच्या वाट्याचा युरिया दुसरीकडे वापरला जातो, स्फुरद दुसरीकडे वापरलं जातं किंवा पोटॅश दुसरीकडे वापरलं जातं, हे आपण बातम्यामधून बघतो आहोत. तर असा दुहेरी दर कुणीही मागू नये. कारखानदारांच्या संघटनाही गेली कित्येक वर्ष दुहेरी दर मागतायत, त्यालाही आमचा विरोध आहे. आजच्या साखर दराप्रमाणे गुजरातचे कारखाने भरघोस ऊसाचा दर देत आहेत. आता गेली काही वर्ष आपल्या महाराष्ट्रातील कारखाने हे याबाबत सरकारकडे काही ना काहीतरी मागत राहतात. हे त्यांचं सांगणं पूर्णतः चुकीचं आहे आणि ते आत्ताच्या दरात सुद्धा चांगले भाव देऊ शकतील. मागे एकदा 2400 रुपये प्रमाण इतक्या खाली साखरेचे दर घसरल्यानंतर, ही मला वाटतं 2016-17ची घटना आहे, आणि त्यावेळी सरकारनं साखरेची एक MSP दिली होती, म्हणजे मिनिमम शुगर प्राईस केली होती की त्याच्या खाली कुणी येऊ नये. सुरुवातीला ती 2900 रुपये प्रति क्विंटल ठेवली होती आणि वर्षभरानंतरच सरकारनं 2019 मध्ये तो दर 3100 रुपयेवर नेला. आता सगळ्या इथल्या कारखानदारांची मागणी अशी आहे की तो दर 3800 रुपये करावा, तर काही जण 4200 रुपये करा असं म्हणतायत. हे सुद्धा चुकीचं आहे. ज्यावेळी दर फार घसरले होते आणि त्यामुळं शेतकऱ्यांना FRP देणंही शक्य नाही किंवा कारखान्यांचा स्वतःचा खर्चही निघणं शक्य नाही, त्यावेळी केंद्र शासनानं मिनिमम शुगर प्राईस जाहीर केलेली होती. आता ती करण्याची काही गरज नाही, कारण आहे त्या दरातच गुजरातचे कारखाने उत्तम दर देत आहेत. तर यांना का देता येऊ नयेत? यांचा भ्रष्टाचार आणि खोटेपणा. महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने 200-300 रुपये जो प्रतिटन वाहतूक आणि तोडणी खर्च खोटा दाखवतात, तो खोटापणा जर बंद केला तरी इथल्या शेतकऱ्यांना आजही 300 ते 400 रुपये प्रतिटन वाढून मिळू शकतात. हे आमचं ठाम मत आहे. यासाठी आम्ही प्रयत्न करतच आहोत, यासाठी आंदोलनं केलेली आहेत, करतच राहणार आहोत. सरकारवर यासाठी दबाव आम्ही टाकणारच आहोत. पण समस्त शेतकऱ्यांनी हे लक्षात ठेवावं की हे जे कारखानदार ओरड करतायत ती सगळी खोटी आहे. कारखानदारांची पाची काय आहे, हाताची 10 आणि पायाची 10 सुद्धा 20ही बोटं तुपात आहेत, हे लक्षात घ्यावं. आणि शेतकऱ्यांनी नेहमी प्रामाणिकपणे यासाठी काम करणाऱ्या या सगळ्या शेतकरी संघटनांच्या पाठीशी राहिलं पाहिजे, असं मी या निमित्तानं या सत्यवेद या यूट्यूब चॅनेलद्वारे आपल्या सगळ्यांना आवाहन करत आहोत. या निमित्तानं हे विषय या चॅनेलवर सत्यवेद समूहानं त्यांच्या प्रतिनिधीने घेतले, याबद्दल मी
त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. सत्यवेद यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि त्यांना त्यांच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत खुलेपणाने या विषयावर नोंदवा अशी मी आपणा सर्वांना या निमित्तानं विनंती करतो.